आज आपल्याकडे मिरॅकल बॉय प्रेम आलेला आहे आणि त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर मिरॅकल बॉय का? कारण वयाच्या 18 वर्ष आणि काही महिने पूर्ण झालेले असताना ACCA UK म्हणजेच इंग्लंडची चार्टर्ड अकाउंटन्सीची एक्झाम त्यांनी पूर्ण केली आहे आणि याचबरोबर तो आयुष्यसुद्धा खूप एन्जॉय करत असतो. त्यामुळे आज प्रेम याचा अभ्यासाचा आणि अभ्यासाच्या मागे लपलेला असे दोन्ही अँगल आपण बघूया. वेलकम प्रेम. थँक्यू सर, मला आज या पॉडकास्टला ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही मला बोलवलं इकडे. ही अपॉर्च्युनिटी तू खेचून आणली आहे आणि ज्या प्रकारे एखादा बॅट्समन 6वर 6 मारत डायरेक्ट मॅचेस घेऊन जातो तशीच ACCAची एक्झाम आणि कॉमर्समध्ये प्रवेश केल्यानंतरच्या स्टेप्स तुझ्या जोरदार झाल्या आहेत. सो मी म्हणेल की वी आर ऑनर्ड टू बी हिअर विथ यू. सो आज आपण प्रेमबद्दल थोडंसं वेगळ्या अँगलनी बोलणार आहे. यू आर रेडी? ओके. सो सुरुवात करूया थोडंसं बालपणापासून. कारण मी 11वीपासून जे प्रेमला बघतो, मिश्किल, कुठेतरी थोडासा खोडकर, पण तेवढाच अभ्यासू, तेवढाच सिन्सिअर. म्हणजे लहानपणापासून हाच पॅटर्न आहे का आईवडिलांना भरपूर छळून झालं आहे? लहानपणी तर खूप डिसिप्लिन होतो. असं आमच्या घरी थोडंसं डिसिप्लिन वातावरण असतं, जास्त आवाज किंवा मजाक मस्ती नाही चालत. तर लहानपणीपासून डिसिप्लिनच होतो, जास्त अभ्यास केलेला आहे. जास्त असे मित्र वगैरे पण नव्हते, आपल्या गल्लीतले थोडेफार मित्र होते वगैरे. तसंच आपलं लहानपण तसंच छान गेलं, खूप छान गेलं आणि बस नॉर्मलच होतं सगळं. ओके. सो कधी फटके खाल्ले, उपाशी ठेवलं वगैरे असं काही झालं नाही? असं काही ट्रॅजेडी वगैरे तो चान्स गावांना दिलाच नाही. ओके. मग 10वी नंतर जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा काही बदललं का? म्हणजे तेव्हाचा प्रेम आणि आत्ताचा प्रेम याच्यात काही फरक पडला असं वाटतंय? हो, नक्कीच. म्हणजे 10वी पर्यंत मी फक्त आणि फक्त अभ्यास केलेला आहे, त्याच्या बाहेर दुनिया नव्हती बघितली. जसं 11वीत गेलो, घरच्यांनी गाडी दिली, आता थोडासा घरापासून लांब जायला लागलो, तर तो घरचा जो पॅरेंटल कंट्रोल होता तो थोडा कमी झाला. त्याच्यानंतर ना थोडीशी दुनिया बघायला लागलो तर मजा यायला लागली. म्हणजे अगदीच लोक म्हणतात की शाळेत जेव्हा तुम्ही असतात तेव्हा तुम्हाला ते आवडत नाही, पण नंतर तुम्हाला असं वाटतं की या शाळेचे दिवस काय दिवस होते. पण मला अजून पण वाटतं की शाळेचे दिवस माझे थोडेसे बोरिंगच होते. आता 11th नंतर जी माझी जर्नी होती ना, जेव्हापासून मी PPA मध्ये आलो, ती मला जर्नी खूप एक्साइटिंग वाटते. त्यात मी खूप नवीन गोष्टी शिकलो, नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या, खूप साऱ्या जणांना भेटलो, नवीन मेंटॉर्स भेटले मला. तर मला ते खूप जास्त आवडतं. सो खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये रंग भरायला सुरुवात झाली 10वी नंतर. PPA मध्ये आल्यापासून ते रंग भरायला सुरुवात झाली. व्हेरी नाईस. म्हणजे कुठे बिघडला नाही, पण एक नवीन फ्लेवर ऍड झाली असं म्हणायला हरकत नाही. सो 11वीचा प्रवास म्हणजे तू ज्यावेळेस ॲडमिशन घेतली त्याही वेळेस ते सगळंच असेल की अरे सायन्सला जा, एवढा सिन्सिअर मुलगा, मग काय करणार तू कॉमर्सला जाऊन, त्यातनं मग आता CA करणार का? तर त्यातनं पण तू एक वेगळा पॅटर्न निवडला की इंग्लंडचं CA करणार. सो ही जर्नी कशी होती? कसा विचार चालला होता 10वी नंतर किंवा परीक्षेनंतर किंवा रिझल्ट नंतर कॉमर्सकडे जाण्याचा किंवा करिअरबद्दलचा? 10चा जसा पेपर झाला, 10-15 दिवस तर मजा करून घेतली. त्याच्यानंतर ना ऑब्व्हियसली घरच्यांनी प्रश्न विचारायला सुरू केला की आता पुढे काय करायचंय. तर मोठामोठी 3 गोष्टी माहिती होत्या की 3 फील्ड असतात, सायन्स असतं, कॉमर्स असतं, आर्ट्स असतं. मला हे तर माहित नव्हतं की मला कोणती फील्ड निवडायची आहे, पण हे माहित होतं की कोणत्या फील्डमध्ये जायचं नाही. ती म्हणजे होती सायन्स. निगेटिव्ह लिस्ट. जायचंच नाही इकडे आपल्याला. बिकॉज मी जेवढं 10वी पर्यंत सायन्स शिकलो होतो त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मी शिकलो त्या मला असं वाटायचं की ह्या गोष्टी आपण कधी प्रॅक्टिकल जीवनात वापरल्या नाही जाणार आहे. तर मला ते शिकण्यात वेस्ट ऑफ टाइम वाटायचा. म्हणून मी ठरवून ठेवलं की हे तर नाही करणार. मे बी एक तर कॉमर्स नाही तर आर्ट्स. तर एक दिवशी सकाळी रविवारचा दिवस होता, मला आठवतं की आम्ही 8 वाजता बाबा, मी आणि आई चहा घेत होतो. तेवढ्यात लोकमत पेपर आला आणि आम्ही पेपर उघडला. तर लोकमतच्या फर्स्ट पेजलाच PPAची एक ॲड आली होती की एक फ्री सेमिनार कॉमर्सचा आम्ही आज ठेवला आहे संध्याकाळी 5 वाजता. तर बाबा म्हटले की आपण एक काम करू, आपण या सेमिनारला जाऊ, तुला कॉमर्स काय असतं हे कळेल. तसंच आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्या सेमिनारला आलो. त्या सेमिनार आम्ही पूर्ण अटेंड केला. त्याच्यानंतर मला कळालं की कॉमर्स नक्की काय असतं, काय अपॉर्च्युनिटीज आहे, कुठं कुठं जाता येतं. आणि मला जे ते लिंक होती सायन्समध्ये की हे प्रॅक्टिकल नॉलेज देतच नाही आहे, तर मला तसं वाटलं की कॉमर्स घेतल्यावर आपण कुठंतरी प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं जे आपल्याला लाईफमध्ये कामात येणार आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही त्याच सेमिनारमध्ये सांगितलं की ह्या सेमिनार नंतर ना आम्ही उद्यापासूनच एक 7 डेजचा फ्री डेमो बॅच घेणार आहे 11th साठी. तर बाबा म्हटले की ठीक आहे, तू जा, या फ्रीच आहे, 7 दिवस जाऊन ते बघ, तू काय सब्जेक्ट्स आहे, तुला आवडतंय का, आवडलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आवडलं तर बघूया आपण काय करता येईल.
आणि जसा तो डेमो बॅचला यायला सुरुवात झाली तसं कळालं की काय विषय असतात, त्या विषयामध्ये काय शिकवलं जातं, नवीन नवीन टीचर्स भेटले, एक फ्रेंडली माहोल बनून गेला होता क्लासमध्येच. आणि ते झाल्यावर मग मला हे शुअर झालं की आता 7 दिवसातून संपलं ते, आणि त्यानंतर मी शुअर झालं की मला कॉमर्सच घ्यायचं आहे. आणि मग फायनली मी कॉमर्समध्ये एंट्री घेतली. असा हा माझा प्रवास होता 10वी पासून तर कॉमर्समध्ये एंट्री घ्यायचा. ओके. मग त्याच्यानंतर ट्रॅडिशनली कॉमर्समध्ये CA करा, CS करा, CMA करा, अचानक ACCA UK हा ऑप्शन आला, मग त्याची जर्नी कशी होती? आता अगदीच 11वी कॉमर्स झालं तर फक्त 11वी-12वी आणि प्लेन BCom नव्हतं करायचं, तर त्याच्यासोबत काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं, कारण की माझ्याकडे भरपूर टाइम वाचत होता. तर समोर 2-3 ऑप्शन्स होते, जसं CA होतं, ACCA होतं, CS होतं. तर CSचा तर वगैरे काही विचार नव्हता केला, कारण की ते थोडंसं लॉ साईडला जातं, थिअरी जास्त आहे, तर मला थिअरी जास्त आवडत नाही, म्हटलं CS तर नाही, हे तर लिस्टमध्येच येत नाही. मग एक मेजर जो कम्पॅरिझन होतं की CA ला जायचं की ACCA ला जायचं, हे चाललं होतं. आपण खूप वेळा 1-2दा भेटलो पण याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये असं झालं की जितके मुलं माझ्या बॅचमध्ये CA ला जात होते, म्हणजे सगळेच मुलं CA लाच जात होते, ACCA ला कोणीच जात नव्हतं. तर मला असं वाटलं की यार हे काहीतरी नवीन आहे, जिकडे कोणीच जात नाही आहे, तर आपण हे ट्राय करूया, कारण की सगळे जे करताय तेच आपण काय करायचं, आपण काहीतरी दुसरं करूया. हा एक पॉईंट होता. दुसरा पॉईंट म्हणजे की ACCA हे खूप फ्लेक्सिबल आहे. CA सारखं तुम्हाला ग्रुप पासिंग, 4 सब्जेक्ट एकत्र देणं, पर सब्जेक्ट पण पास व्हायचं, ग्रुप पण पास करायचं आहे असं नव्हतं. तुम्ही सब्जेक्ट बाय सब्जेक्ट एक सब्जेक्ट करून देऊ शकतात, आणि ती फ्लेक्सिबिलिटी मला आवडली. तिसरी गोष्ट म्हणजे हा जो टाइम ड्युरेशन आहे, CAचा टाइम ड्युरेशन हा, जिथं उभं होतो मी 11th ला, तिथून मी माझी पहिली एक्झाम दिली असते 12th पास झाल्यावर CA फाउंडेशन. त्याच्यानंतर ना पुढच्या 1 वर्षामध्ये इंटरची एक्झाम झाली असते, मग 2 वर्षाची आर्टिकलशिप, आणि मग फायनल अटेम्प्ट राहिला असता. म्हणजे BCom संपता संपता माझं CA संपलं असतं. पण मी हा असा हिशोब लावला की मला 13 एक्झाम्स ACCA मध्ये द्यायचे आहे. तर या 13 एक्झाम्स मी एक पेपरवर प्लॅन केला की ही एक्झाम मी ह्या महिन्यापर्यंत देईल, ही एक्झाम इथपर्यंत देईल, ह्या महिन्यामध्ये ह्या 2 एक्झाम देऊन टाकेल मी. आणि ते करून मला असं कॅल्क्युलेशन हातात आलं की माझं जेव्हा FY BCom संपेल तेव्हा मी ACCA संपवू शकतो, असं मला एक कॅल्क्युलेशन मी त्या पेपरवर केलं. आणि मला वाटलं की हे तर खूप चांगली गोष्ट आहे की जे मुलं ग्रॅज्युएशन नंतरनं CA बनत आहे, मी तेच फर्स्ट इयर संपल्या बनवून जाईल. तर त्याच्यानंतर माझ्याकडे एक चांगला टाइम राहील माझ्या हातात की मी अजून एखादी कोर्स करू शकतो, आणि ते जे CA करणारे मुलं त्यांच्यापेक्षा अजून एक लेवल वर जाऊ शकतो. तर हे 3 पॉईंट्स होते जे मी तेव्हा 11वीत विचार केले, आणि ते डिसाईड करून मी ACCA ला सुरुवात केली होती. पण जे तू ठरवलंस आणि ते तू त्याच वेळेमध्ये अचीव्ह पण केलंस, राईट? यामधली एक छोटीशी मजा मला आठवतीये की जनरली बोर्डाची एक्झाम, मग ती 10वी असो किंवा 12वी असो, त्याचा एक खूप मोठा फोबिया असतो, खूप मोठं एक बबल असतं, घरचे घाबरलेले असतात. आणि आमचे प्रेम साहेब तर 2 बोर्डाच्या परीक्षेच्या मध्ये ACCA पेपर देतात. ही काय स्टोरी आहे बाबा, ही एकदा सांगा मला समजून. याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे एक प्लॅन रेडी होता की मला ह्या महिन्यामध्ये हा एक्झाम द्यायची आहे. माझा प्लॅननुसार त्या मार्चच्या महिन्यामध्ये मला एक एक्झाम द्यायची होती, हे मी लिहून टाकलं होतं. ओके. तर आता मी विचार केला की आता मी अगर हा सोडला तर मला 3 महिने अजून लेट होऊन जाईल पुढे. तर मग मी विचार केला की माझा 12वीचा किती अभ्यास आहे तो मी पहिले काढला, आणि त्याच्यासोबत सायमल्टेनियसली जो मी सब्जेक्ट देणार होतो त्याचा किती अभ्यास आहे. मी पहिले तर स्टडी केला की हे मॅनेजेबल आहे का, दोघं गोष्टी मॅनेजेबल आहे का. पण मला असं कळालं की 12वीचा अभ्यास हा खूप सोपा आहे. मी जो अभ्यास ACCA मध्ये करून ठेवलेला आहे तोच मॅक्सिमम 60-70% तोच 12वीत आहे. तर 12th मध्ये जास्त एफर्ट द्यायची गरज नाही पडणार आहे. आणि त्याच्यात पण मी जो माझा ACCAचा एक्झाम होता तो अकाउंट्सच्या पेपरच्या आधी होता, आणि PPA मध्ये मोना मॅमनी जसं अकाउंट शिकवलं होतं, मी इतका कॉन्फिडन्स होतो की अकाउंटच्या पेपरच्या आधी ना मग मला काहीच टेन्शन नाही आहे. मी अकाउंटच्या पेपरच्या आधी 2 दिवस अभ्यास करेल, आय एम डन विथ इट. तर तोच विचार करून मी तो कॉल घेतला की मी जाईल, मी दोघं ACCA पण एक्झाम देईल, 12th पण देईल. मी जेव्हा हे डिसिजन बाबांना सांगितलं की मी असं करतोय, ते म्हणले की तू शुअर आहेस ना, तू करू शकशील ना. मी म्हटलं येस मी शुअर आहे. ते न काही विचार करता मला म्हटले हे क्रेडिट कार्ड माझं करून टाक, बुक लगेच पेपर तुझा. सो डेअरिंग तर आहे, पण पेरेंट्सचाही तेवढाच सपोर्ट तुला मिळतोय. मग या सगळ्या जर्नीमध्ये पेरेंट्सचा कसा रोल होता? कारण काहीतरी वेगळं म्हटल्यानंतर पेरेंटला ऐकावं लागतं. पहिल्यांदा तर अरे मुलाला कॉमर्सला पाठवलं, वेड आहेस का, इथून पहिली सुरुवात.
आता कॉमर्सला गेलाय ते CA दिलं सोडून काहीतरी इंग्लंडची परीक्षा देत बसलाय. या सगळ्याच्यामध्ये पॅरेंट काय प्रोसेसमध्ये, त्यांची थॉट प्रोसेस कशी असते? माझ्या या जर्नीमध्ये पॅरेंट्सचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे आज इथं मी बसलोय तर ते फक्त आणि फक्त माझ्या आई बाबांमुळे बसलोय. त्यांचा जो सपोर्ट होता, फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट, त्यांचे जे सॅक्रिफायसेस होते ते मी बघितलेले आहे. ते नसते राहिले तर आज मी इथं नसतो राहिलो. तर त्यांचा तो खूप मोठा सपोर्ट आहे. आणि जेव्हा मी हे डिसिजन घेतलं होतं की मला कॉमर्स करायचं आहे, तर त्यांचा पण सेमच थोडासा असं होतं की कॉमर्सला का जातोय तू, तर सायन्सला जायला पाहिजे. म्हणजे त्यांची पर्सनली इच्छा होती की तू सायन्सलाच जायला पाहिजे. पण त्यांनी मला कधी असं फोर्स नाही केलं की नाही तू आमच्याप्रमाणेच कर. त्यांची मला एक खूप गोष्ट चांगली वाटते की कधी पण एक टॉपिकवर माझ्यासाठी डिसिजन घ्यायचा असेल ना, किंवा कोणत्या पण गोष्टीवर, तर आम्ही प्रत्येकजण आपला आपला एक ओपिनियन ठेवतो. आणि ज्या माणसाचं डिसिजन असतं ना, त्याला स्वतःला ते इंडिपेंडन्स दिलंय आमच्या घरात की तू डिसिजन घे. तर त्यांचं ओपिनियन होतं की तू सायन्स घे, पण डिसिजन हे माझं होतं. कारण की ते मला नेहमी म्हणतात की डिसिजन तू घेतलाय, अगर डिसिजन चुकलं तर तू आम्हाला ब्लेम नाही करू शकत. ते तुझंच डिसिजन चुकलेलं आहे, तुलाच फिगर आउट करायचं की मग तू आता कसं ते चुकीतून बाहेर निघशील. तर त्यांचा तो सपोर्ट खूप होता मला. पण त्यांनी पण जेव्हा मी त्यांना म्हटलो की मला ECCA करायचं आहे, CA नाही करायचं आहे, तर मम्मीनी तर मला काहीतरी असं, मला व्यवस्थित आठवत नाही, पण आमचं असंच काहीतरी गाडीत जात होतो, आमचं डिस्कशन झालं की तू ही गोष्ट कर, तर नाही तू CA फाउंडेशनची एक्झाम दे, मग मी तुला ही गोष्ट घेऊन देईल, असं काहीतरी चाललं होतं. म्हटलं नाही, मला नाही द्यायची आहे म्हटलं CA फाउंडेशनची एक्झाम, मला हेच करायचं आहे. मग त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, आता हा म्हणतोय याचं डिसिजन आहे तर याला करू द्यायला पाहिजे. म्हणजे त्यातनं मिळाल्या रिवॉर्डच्या मागे नाहीच जायचं ठरवून टाकलं होतं. सो याच्यासाठी एक मोठा रिवॉर्ड मिळाला. ग्रेट. सो तुला असं वाटतं की पेरेंट्सनी थोडंसं स्टुडंटशी वागताना थोडा फ्रीडम द्यायला हवा, किंवा ज्याला आपण पार्टिसिपेटिव्ह डिसिजन मेकिंग प्रोसेस असली पाहिजे, या आजकालच्या ज्या जेनझी आपण म्हणतोय आणि तू त्यांनाच रिप्रेझेंट करतोयस, तुला असं वाटतं की पालकांमध्ये पण थोडंसं विचार करताना त्यांनी काही चेंजेस करावे, असं एक स्टँडर्ड एक्झाम्पल तुझ्या आईबाबांनी सेट करून दिलंय? काय असं वाटतं तुला? नक्कीच. म्हणजे जर तुम्ही तुमच्या मुलांना डिसिजन मेकिंगची थोडीशी पॉवर द्याल ना, तर ते त्यांच्या आयुष्याबद्दल विचार करायला लागतील. नाही तर कसं होईल की त्यांच्याच आयुष्याचे डिसिजन अगर पालकच घेत आहे, तर ते मे बी असं होऊ शकतं की तुम्ही पालक ज्या फील्डमध्ये त्या मुलाला लागताय ते त्याला ते आवडतच नाही आहे, तो ते इतकं मजा घेऊन ते करतच नाही आहे, तो अनहॅपी आहे. लाईफचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय की टू बी हॅपी, दॅट्स इट. अगर तो मुलगा खुशच नाही आहे तर काय फायदा. पालक म्हणजे वडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी CA करायला पाहिजे किंवा सायन्सलाच जायला पाहिजे, पण अगर तुमचा मुलगा खुशच नाही आहे तर काय फायदा त्या डिग्रीचा पण. तर मला असं नक्कीच वाटतं की आजच्या जनरेशनमध्ये पॅरेंट्सनी त्यांचं ओपिनियन द्यायला पाहिजे आणि डिसिजन मेकिंग पॉवर त्या मुलाचीच असली पाहिजे. आणि मुलांना पण हे समजायला पाहिजे की अगर आपल्याला ही डिसिजन मेकिंग पॉवर दिली आहे तर आपण सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून प्रॉपर एक ॲनालिसिस करूनच डिसिजन घेतलं पाहिजे. असं काही पण म्हणजे पॉवर दिली म्हणून आपण काही पण करू असं नाही व्हायला पाहिजे. तर त्यांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे. ऑथॉरिटी कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. येस. ग्रेट. सो या सगळ्या पॅरेंटनी दिलेल्या प्रॉपर फ्रीडमचं आणि तू केलेल्या प्रॉपर फ्रीडमच्या वापराचं एक्झाम्पल आपण म्हणावं का, की एवढ्या कमी एजमध्ये तुला सोलो ट्रिप सँक्शन झाली, आणि ती कशी सँक्शन झाली, घरातनं काय विरोध झाला, जरा आम्हाला ती पण एक स्टोरी सांग. मी जेव्हा 18 वर्षाचा झालो बेसिकली सप्टेंबर 2024ला, तर तेव्हा माझा एक पेपर झाला होता ECCAचा आणि त्याचा रिझल्ट मी वाट बघत होतो त्याची. तर तेव्हा मी पप्पांना म्हटलो की पप्पा मला बाहेर फिरायला जायचं आहे. सकाळी सकाळी ते ऑफिसला जाण्याच्या गडबडीत होते, पेपर वाचत होते, आणि तेव्हाच मी त्यांना म्हटलो. तर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला मला, कोणासोबत चाललाय तो. म्हटलं मला एकटं जायचं आहे. आणि ते म्हटले की एकटं जाऊन काय करशील, तू एकटं तर बोर होऊन जाशील. आणि ते डिस्कशन ते सकाळी तिकडेच संपलं. आणि रात्री परत माझं, मम्मीचं आणि पप्पांचं परत एक, जसं आम्ही प्रत्येकजण डिसिजन घ्यायच्या आधी ओपिनियन देतात तर तसं बसलो होतो. आणि त्या रात्री मम्मीनी पण एकदम मला सिम्पली विचारलं, तुला खरंच जायची इच्छा आहे का. म्हटलं हो. म्हटलं मला जायची तर खूप इच्छा आहे. पप्पा म्हटले की तिकीट्स अवेलेबल आहे का. म्हटलं हो अवेलेबल आहे, करून टाक म्हणे बुक. इतकं सोपं होतं ते. म्हणजे मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करणं खूप सोपं होतं, पण घरी आजी आजोबांना ते काही डिसिजन पटलं नाही की तुम्ही
एवढ्या लहान मुलाला इतक्याला मी गेलो पण कुठं होतो, हम्पीला गेलो होतो, अगदीच कर्नाटकमध्ये गेलो होतो एकटा फिरायला पहिल्याच ट्रिपवर. तर त्यांना काही पटत नव्हतं की कसं काय तुम्ही पाठवतात, तो काही म्हणतो आणि तुम्ही कशाला पण हो म्हणून देताय. तर ते थोडंसं त्यांना खटकलेलं. बट माझे पप्पा मला नेहमीच सपोर्ट करतात, पप्पा मम्मी, की जी गोष्ट आम्ही नाही करू शकत आहे ती तू कर, तुला मजा वाटते याच्यामध्ये तर तू नक्कीच कर. त्याने मला कधीच नाही म्हटलं नाही याच्यासाठी. नाईस. मग कशी वाटली ट्रिप, कशी झाली, काय शिकला, काय गडबड झाली तिथे? ट्रिप तर खूप अमेझिंग होती. मला पप्पांनी एक अमाऊंट दिली होती, तर त्याच्यामध्ये मला ट्रिप करायची होती आणि माझ्या डोक्यात होतं की मला एक बजेट ट्रॅव्हल ट्रिप करायची. ओके. माझ्या दिवसाचं एक बजेट राहायचं फिक्स की मी स्टेवर इतके पैसे खर्च करेल, फूडवर इतके करेल आणि बाकी गाडी रेंट करणं, काही ॲक्टिव्हिटी वगैरे करणं त्याच्यावर एवढे खर्च करेल. तर ते बजेटनुसारच मला ती ट्रिप संपवायची होती. त्या बजेटमध्ये मी टोटल 10 दिवसाची ट्रिप करू शकलो. इनिशियल प्लॅन होता की फक्त हम्पीला जाऊ, हम्पी बघू आणि परत येऊन जाऊ. मी हम्पीला गेलो. मी पहिले फक्त 2च दिवसाची बुकिंग केली होती. म्हटलं बघू कसं वाटतं, आवडतं का, जमतं का आपल्याला हे सोलो ट्रॅव्हल आहे, नाही जमलं तर परत येऊन जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. तर 2 दिवसाची बुकिंग केली. परत असं वाटलं की अजून वाढवतो, अजून 2 दिवसाची बुक केलं. अजून वाटलं की अजून राहून जाऊ, खूप चांगली जागा आहे, अजून 1 दिवस राहिलो. आणि तिकडं खूप मला नवीन नवीन फ्रेंड्स भेटले, लोक भेटले. ते म्हणत होते की आम्ही हम्पीवरनं चाललोय गोकर्णाला, असं खूप जण सांगत होते. आम्ही एक तर गोकर्णा चाललोय, गोवा चाललोय, असं खूप जणांकडून मी ऐकलं. तर मला पण इच्छा झाली की जाऊ शकतो का आपण गोकर्णाला. मी बसचं तिकीट बघितलं, माझा अकाउंटचा बॅलन्स बघितला, म्हटलं आपल्या बजेटमध्ये बसतंय काय, आणि ते बसत होतं. मी असंच एका जागेवर सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करत होतो, इडली खात होतो आणि बसल्या बसल्या मी तिकीट बुक करून टाकलं. घरी याची काहीच माहित नाही. मी तिकीट बुक केलं आणि डायरेक्ट ते तिकीटचा स्क्रीनशॉट पप्पांना टाकून दिला. आणि नंतर ना मग रात्री मम्मीचा फोन आला, काय रे तू गोकर्णाला चाललाय. म्हटलं हो. म्हटलं तू आम्हाला सांगितलं पण डायरेक्ट तिकीट बुक केलं. हां म्हटलं करून टाकलं. ठीक आहे म्हणे, आता तू केलंय तर जा, पण सांभाळून राहा फक्त बस. त्या दिवशी घरी आजी आजोबांनी युद्धच केलं असेल आईबाबांशी की बघा आता हा हेही न सांगता करायला लागला. मला घरी तर माहित नाही काय झालं, पण केव्हा सांगितलं, यांनी कसं सांगितलं मला माहित नाही. पण ऑब्व्हियसली त्यांचा मूड आधीच खराब होता आणि अजून आता असं दुसरीकडे चाललाय तर आधीच खराबच होता त्यांचा मूड. पण मग या गोकर्णकडे जाण्याच्या डिस्कशनमध्ये जे गोवा हे डिस्कशनमध्ये आलं ते कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला जाऊन बसलं असं दिसतंय. कारण आत्ताची मजा अशी झाली की ज्यावेळेस ACCA कम्प्लीट झालंय म्हणून आम्ही तुला फोन करतोय, आता कधी भेटणार, पेढे खायला मिळणार हे आम्ही अपेक्षा करतोय, तेव्हा साहेब बसलेत गोव्यामध्ये. आणि ते पण 1-2 दिवस नाही, ऑलमोस्ट 65 डेज. आणि मग ही स्टोरी काय आणि तू तिथे करत काय होता एवढे दिवस गोव्यामध्ये आणि 1 रुपया खर्च न करता गोव्यामध्ये राहून आला, तर काय स्टोरी आणि तिथे काय मजा झाली तेही ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. मी माझा ACCAचा फायनलचा अटेम्प्ट दिला जूनच्या महिन्यामध्ये आणि माझं फर्स्ट इयरचा जो सेकंड सेम होता तो पण संपलेला होता. तर मी टोटली फ्री होतो. तर मला कुठेतरी फिरायला जायचं होतं, पण मला ते असं घरी पैसे मागायची इच्छा नव्हती. ती एक फिलिंग येऊन जाते या एजमध्ये की आता बस पैसे नाही मागायचे घरी, तर फिरायचं तर होतं, काय करायचं. तर मी असं यूट्यूबवर खूप बघितलं आहे की व्हॉलेंटियर म्हणून एक कन्सेप्ट असते की तुम्ही तिकडे जातात, ते तुम्हाला फ्री फूड आणि फ्री स्टे ऑफर करतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी काम करता त्याच्याबद्दल. ओके. तर मी एक हॉस्टेल चेन आहे इंडियामध्ये, खूप मोठी हॉस्टेल चेन आहे, द हॉस्टेलर म्हणून. तर त्यांच्या वेबसाईटवर बी अ व्हॉलेंटियर म्हणून एक ऑप्शन असतं. मी तिकडे जाऊन त्यांचा फॉर्म भरून दिला. म्हटलं असं भरून तर टाकू, बघू काय होईल. आणि तो फॉर्म लकीली सिलेक्ट होऊन गेला. तो फॉर्म सिलेक्ट झाला, त्याचा मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की तू सिलेक्ट झालेला आहे, तू अजून इंटरेस्टेड आहेस ना याच्यासाठी, तू अवेलेबल आहेस ना. म्हटलं हो मी अवेलेबल आहे. तो म्हटला की हा आमचा जो व्हॉलेंटिअरिंगचा प्रोग्राम आहे हा बेसिकली 2 महिन्याचा, तर तू करू शकशील ना. म्हटलं हो नक्कीच, माझ्याकडे फ्री टाईम आहे, आत्ताच तर एक्झाम दिलेली मी, आता तर मी अभ्यास करणार नाही लवकर. तर मग त्यांनी मला खूप साऱ्या लोकेशन्स टाकल्या, महाराष्ट्र, गोवा, गोकर्ण, बँगलोर, केरला. आणि जसं ती एक गोवाची जी मागची आठवण राहिली होती, म्हटलं आता गोव्याला जाऊ आपण, गोवा असं आपलंसं वाटतं मला. म्हणून मी गोव्याला चाललो गेलो. तिकडे अराउंड 65 डेज होतो. तर त्यांनी मला फ्री फूड आणि फ्री स्टे ऑफर केला होता आणि त्याच्या अगेन्स्ट मी त्यांच्यासाठी असं काम करायचो की जे गेस्ट तिकडे राहायला येतील त्या गेस्टसोबत इंटरॅक्ट करणं, त्यांच्यासोबत त्यांना एंटरटेन करणं, त्यांच्यासोबत वेगळे वेगळे गेम्स कंडक्ट करणं, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं.
बेसिकली स्वतः मजा करणं आणि त्यांना घेऊन मजा करणं हे माझं तिकडे काम होतं. काम म्हणजे मजाच करायला गेलो होतो तिकडे. आणि पण मग त्यांना माहिती होतं का की इंग्लंडचा चार्टर्ड अकाउंटंट त्यांना ही सगळी सर्व्हिस देतोय? तेव्हा तर मला पण माहित नव्हतं की इंग्लंडचा चार्टर्ड अकाउंटंट त्यांना सर्व्हिस देणार आहे. कारण की मी जसं गोवाला गेलो तोपर्यंत माझा रिझल्ट लागला नव्हता. पुढच्या 15 दिवसांनी माझा रिझल्ट लागला आणि मी क्लिअर झालो. तेव्हा मला कळालं की येस, आय हॅव बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंग्लंड. मग तेव्हा असं सगळ्यांना पेढे वाटले मी की माझी एक्झाम क्लिअर झाली आहे. मी सांगितलं की मी कोणती एक्झाम क्लिअर झालो आहे आणि सगळ्यांनी खूप मला कॉंग्रॅच्युलेट केलं. आणि असंच तो जर्नी 60 डेज खूप सुंदर गेली माझी. पण हे सोपं होतं की तू ज्या प्रवासाला सुरुवात केली होती, एवढा अवघड प्रवास मानला गेलेला की CA सारखी डिग्री तुला मिळते आहे, UKची CA डिग्री मिळाली आहे आणि रिझल्टच्या दिवशी जनरली असतं की आपल्या आईबाबांना घट्ट मिठी मारावी, त्यांना नमस्कार करावा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा आणि तू बसलाय तिकडे आणि ते आहेत नाशिकमध्ये आणि त्याच्यानंतर जवळजवळ तू माझ्या अंदाने 50 दिवसानंतर त्यांना भेटलास रिझल्टनंतर. सो एवढं सोपं होतं तुझ्यासाठी ते आणि त्यांच्यासाठी पण? सर्वात पहिले तर असा विचारच आला नाही की मी पास होईल. मला असं वाटत होतं की मी 2 विषय दिले होते, 2 पैकी मला असं वाटत होतं की एक तर नाही होणार आहे माझा. मी सगळे पुस्तकं वगैरे घेऊन गोवाला गेलो होतो. म्हटलं आता आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे, कारण की परत येऊन मग आपल्याला परत एक्झाम देणार आहे. आणि मी त्याच टेन्शनमध्ये होतो रात्रभर, तर काय रिझल्ट लागेल, काय येईल. आणि सकाळी 5 वाजता मी असा फोन उघडला आणि असा फोन फक्त असा साईडवरून समोर घेता मला एक 5 दिसून गेला होता तिकडे, कारण की पासिंग 50ला असते. 2 सब्जेक्ट होते. एक मी तो शुअर होतो की मी पास होऊनच जाणार, त्यात 50च्या लाईनमध्ये पडूच शकत नाही. तो 70 अबाव सब्जेक्ट होता. मला 5 दिसलं, म्हटलं पास झालेलं दिसतंय. मग मी व्यवस्थित असं डोळे उघडले पहिले तर आणि तो मेसेज वाचला. त्या मेसेजमध्ये 2 सब्जेक्ट माझे क्लिअर झाले होते. मला खरंच अशी इच्छा होती की कोणीतरी हवं आता जवळ, यांना मी घट्ट मिठी मारू शकेल. पण कोणी नव्हतं तिकडे. तर मी सकाळी फोन लावला घरी, म्हटलं झालं क्लिअर. सगळे एकदम आनंदी होते. आणि जे माझे तिकडं राहणारे, जे माझ्या रूममध्ये राहायचे, जे गेस्ट होते त्या दिवशी, त्या सगळ्यांना त्या दिवशी पार्टी दिली. डॉमिनोजला घेऊन गेला, सगळ्यांना पिझ्झा खाऊ घातला. मी त्यांच्यासोबत बेसिकली एन्जॉय केलं. कारण की माझे लोक माझ्यासोबत नाही आहे याचं दुःख करण्यापेक्षा जे लोक माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत मी हॅपीनेस शेअर करेल, मला असं वाटलं. आणि मी तेच केलं तिकडे. व्हेरी गुड. ते जे माझे नाही आहेत त्यांना माझे बनवून टाकलं. नाईस. सो या सगळ्या याच्यामध्ये तसं म्हटलं तर एज 18, आता 2 दिवसांनी तुझं 19 कम्प्लीट होईल. सो बर्थडे येतोच आहे जवळ. पण एकदा मागे जवळून बघितलं तर तसं म्हटलं तर या कमी वयामध्ये खूप छान एक्सपिरियन्सेस तू घेतले. म्हणजे 10वीपर्यंत जे नॉर्मल कुठलाही स्टुडंट असतो तेच एक्सपिरियन्सेस होते. नंतर एक इंटरनॅशनल एक्झाम देणं, त्याचे डिसिजन्स स्वतः घेणं, 12वीच्या परीक्षेच्या मध्ये एखादी एक्झाम देणं असेल, मग सोलो ट्रिप असेल, गोव्याची ट्रिप असेल, याच्यामध्ये एक मोठं जग बघायला मिळालं. काय वाटतं तुला, काय फरक जाणवतो 10वीपर्यंतचं आईबाबांच्या पंखाखाली असणं आणि 10वी नंतरचं मोठं बघितलेलं जग? तर काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? या दोघं जगांमध्ये खूप फरक आहे. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये असतो. आपण आपलंच कल्चर, आपलंच गोष्टी सगळ्या जपत असतो. पण जेव्हा आपण थोडंसं त्या घरच्या नेस्टमधून बाहेर निघतो तेव्हा आपल्याला कळतं की लोक काय काय करताय आयुष्यामध्ये, लोक किती सक्सेसफुल आहे, किती वेगळ्या पद्धतीने ते पैसे कमवत आहे. त्यानंतर दुसऱ्या लोकांचं कल्चर कसं आहे. जसं आता एक छोटीशी गोष्ट मला सांगायला आवडते की तेव्हा श्रावण चालला होता जेव्हा मी गोवाला होतो. त्या श्रावणामध्ये आपण आपल्या इथे नॉनव्हेज खात नाही. तर कोकणी लोक नॉनव्हेजमध्ये चिकन नाही खात पण फिश खातात. तर हे माझ्यासाठी एक वेगळा कल्चर होता. म्हटलं यार आपण हे असं करतो पण सेम टाइमला दुसरे लोक काहीतरी वेगळं पाहत आहे. हे कळतं की हे ज्या गोष्टी आहे ह्या बेसिकली माणसांनी बनवल्या आहे. याचं फक्त एक कनेक्शन देवाशी जोडला गेलेला आहे. असेल काहीतरी सायंटिफिक रिझन त्याच्या मागे, बट हे सगळं माणसांनी बनवलं आहे. तर कल्चर वाईज खूप शिकायला भेटतं, नवीन लोक भेटतात, नवीन नेटवर्क बनले. जे मला कधी पण गरज पडली की मी एक फोन केला की माझ्यासाठी लगेच हेल्पला रेडी आहे, असे मी कनेक्शन बनवून आलो तिकडून. तर मी तर प्रत्येकाला हे सजेस्ट करेल की तुम्ही जसं 18 क्रॉस करता तुम्ही नक्कीच वर्ल्ड एक्सप्लोर करायला निघायला पाहिजे, नवीन लोक भेटायला पाहिजे आणि त्याच्याने तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होते. आता मी जसं व्हॉलेंटिअर करायला गेलो होतो, ॲज अ व्हॉलेंटिअरिंगमध्ये मला कधी कधी असं वाटतं की लोकांशी बोलायला मला भीती वाटते थोडीशी, की अनोळखी माणूस आहे, मी त्याच्यासोबत कसं जाऊ, कसं भेटू, कसं तो एक बॉन्ड बनवू त्यासोबत, की माझा फील्डचा माणूस दिसतोय, माझा कामाचा माणूस, मला पुढे कामात येऊ शकतो, पण मी त्याच्यासोबत कशी ओळख करू. तर ह्या व्हॉलेंटिअरिंगने मला ते शिकवलं.
आणि असंच गोष्टी खूप शिकायला भेटतात. जेव्हा तुम्ही तुमचं घर सोडतात तेव्हाच त्या गोष्टी शिकायला भेटतात. घरात राहून तुम्ही नाही शिकू शकत, तुम्हाला बाहेर निघावंच लागतं. कम्फर्ट झोन तोडावाच लागतो. कम्फर्ट झोन, बरोबर. नाईस. मग या सगळ्या प्रवासामध्ये समजा तुझा एक जवळचा मित्र तुझ्याकडे बघतोय आणि तू सुद्धा स्वतःचा एक चांगला मित्र असशील, तर प्रेमबद्दल कुठल्या 3 छान गोष्टी तुला आवडतात ॲज अ थर्ड पर्सन, जर तू स्वतःतनं बाहेर पडून एक मित्र म्हणून स्वतःकडे बघितलं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला आवडतं की डिसिप्लिन. की मी थोडंसं आहे ते इनबिल्ट की मी नेहमीच डिसिप्लिन राहतो, अभ्यासाबद्दल म्हणा किंवा जे काही मला काम सांगितलं आहे त्याच्याबद्दल. सेकंड गोष्ट म्हणजे मी थोडंसं गोल ओरिएंटेड काम करतो. की मला एक काम करायचं आहे सपोज, तर मी त्याच्यासमोर आधी एक गोल ठेवून देईल की मला हे अचीव्ह करायचं आहे. म्हणजे माझ्यासाठी ते बेसिकली मोटिवेशन आहे की मला हे अचीव्ह करायचं आहे, म्हणून मला हे काम करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला माझ्यातली आवडते म्हणजे ती आहे पंच्युअलिटी. की मी कधी पण कुठे जायचं असेल तर एक तर ऑन टाईम नाही तर आधीच पोचून गेलेलो असतो. मला ह्या 3 गोष्टी माझ्यातल्या खूप आवडतात. ओके. आणि स्वतःला एक्सप्लोर केलं तर अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या प्रेमने आता बदलायला हव्या? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग. मी खूप ओव्हर थिंक करतो गोष्टींबद्दल. की काहीतरी सपोज होणार आहे पुढे, तर मी आधीच माझं डोकं इतकं विचार करायला लागतं की हे झालं तर काय करायला लागेल, हे झालं काय करायला लागेल. त्याच्यामुळे एक मनात फिअर क्रिएट होऊन जातो आणि त्या फिअर मला नाही आवडत तो. तर ते ओव्हर थिंकिंग मला किल करायची आहे. आणि बाकी तर अजून असं काहीच नाही, की ही एकच गोष्ट मला अशी वाटते की जे मला स्वतःला इम्प्रूव्ह करायची आहे. ती झाली की काही बाकीचे सगळे प्रॉब्लेम? बाकीचं सगळं व्यवस्थित आहे माझं. प्रेम, आता मला आठवतो माथेरानचा एक प्रसंग. आपण आपल्या लेवल 2च्या सगळ्या स्टुडंट्सची ट्रिप घेऊन गेलो होतो आणि तुझा रिझल्ट होता त्यावेळेस, राईट? प्रोफेशनल म्हणजे फायनल एक्झामचा एका पेपरचा रिझल्ट होता आणि तो तू पहाटे बघितलास आणि तो त्यावेळेस झाला नव्हता. आय थिंक दिस इज द ओनली पेपर जो क्लिअर नाही झाला अख्ख्या पूर्ण सिरीजमध्ये ACCAच्या, किंवा लहानपणापासून म्हणू आपण की पहिलं अपयश. आणि ऑब्व्हियसली पहिलं अपयश हे जोरात फटका देऊन जातं. पण ज्यावेळेस मी तुझ्याकडे बघत होतो त्यावेळेस तू एकदम शांत होतास आणि मी तुला विचारलं काय वाटतंय, तेव्हा तू म्हटलं कदाचित माझी काहीतरी पेपर लिहिण्याची स्टाईल चुकली असेल ऑर समथिंग लाईक दॅट. सो व्हॉट वॉज दॅट? जरा त्याच्याबद्दल बोलूया आपण. तुम्ही सांगितलं तो माझा प्रोफेशनल लेवलचा पेपर होता. प्रोफेशनल लेवल म्हणजे बेसिकली ACCAची फायनल लेवल. तर त्याचा माझा पहिलाच पेपर होता. आणि ज्या दिवशी रिझल्ट होता त्या दिवशी आपली मॅथारनची ट्रिप प्लॅन होती. आपली 6:30ची ट्रेन होती. मी 5:30ला तुमच्या घरी आलेलो आणि माझा रिझल्ट मी 5 वाजता जनरली लागून जातो, पण तेव्हा काय मी 5 वाजता नाही लागला. तर पप्पा वाट बघत होते घरी की याचा रिझल्ट लागेल मग हा जाईल पुढे. पण रिझल्ट काही लागला नव्हता आणि वेळ पण होती तिथं. मी येऊन गेलो आणि तुमच्या घरी बसल्या बसल्याच मला रिझल्ट आला. आणि तो मेसेज बघितला आणि तो पहिला फेलियर मला दिसला लाईफमध्ये की मला 37 मार्क्स काहीतरी आले होते. 50ला पासिंग असते. मी पहिले तर एकदम शांत होऊन गेलो की आता काय करायचं पुढे, घरी काय सांगेल मी, असे खूप सारे विचार यायला लागले. डोकं चालणंच बंद होऊन गेलं. मग आपण सगळे गेलो, सगळे फ्रेंड्स भेटले, मग गप्पा गोष्टी झाल्या सगळ्यांना. मग मी थोडंसं त्या जो झोन होता ज्याच्यामध्ये मला वाईट वाटत होतं यार पैसे चालले गेले किंवा आता घरी पण वाईट वाटेल, तर त्याच्यामधून थोडंसं रिकवर करतच होतो की तेवढ्यात मम्मीचा फोन येऊन गेला. काय रे तुझा रिझल्ट होता आज, काय झालं? त्या रिझल्टमध्ये मी फोन उचलला, मम्मीला सांगितलं की नाही झालं. मम्मी विचारते नाही झालं म्हणजे काय असतं? नाही झालं म्हणजे फेल झालो पहिल्यांदा. मम्मी म्हटली की ठीक आहे तू असं टेन्शन घेऊ नको, जे करायला गेलाय मजा कर 2 दिवस आणि मजा करून परत ये, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मला घरी तर माहीत नाही काय झालं. पप्पांना पण मी एक फोन तर नाही केला, पण मी एक स्क्रीनशॉट फक्त त्यांना पाठवून दिला आणि लगेच त्यांना दुसऱ्याच मिनिटाला त्यांचा मला रिप्लाय आला की डोंट वरी, फेलियर इज जस्ट अ पार्ट ऑफ लाईफ, एन्जॉय युअर ट्रिप, असा त्यांचा मला मेसेज आला. आणि मग ती ट्रिप कंटिन्यू झाली. जशी ती ट्रिप पुढे जात होती ना, मी परत त्या फेजमधून त्या फेज विसरत जात होतो. सगळे गप्पा गोष्टी मजाक मस्ती होत होती, तर मी त्याला कम्प्लिटली विसरून गेलो. त्या दिवशी रात्री मला आठवतं की माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड हे तर चाललं होतं की आता पुढं काय करायचं आहे, पण ते जे असतं ना की आता फेल झालं, आता वाईट वाटते, ते तर लगेच चाललं गेलं माझं त्या ट्रिपमुळे बेसिकली. आणि त्याच्यानंतर मी रात्री कोणी झोपलं नव्हतं त्याशी, असंच काहीतरी कार्ड्स वगैरे खेळत होतो सगळेजण. तर मी थोडंसं त्यांना सांगितलं मी थोडंसं ब्रेक घेतो. मी बाहेर गेलो, एकटाच बसलो, जवळपास अर्धा तास मी एकटाच बसलो होतो, कोणीच नव्हतं.
आणि त्या अर्ध्या तासामध्ये मी सगळा स्ट्रॅटेजी बनवून घेतली की आता ठीक आहे, फेलियर तर आलेलं आहे, तर आता थांबता तर येणार नाही आपल्याला पुढं चालायचं आहे. तर पुढं कसं जायचं? तर माझे जे सर होते त्यांनी मला सांगितलं की आता तुला 2 पेपर द्यायचे पुढच्या अटेम्प्टमध्ये. हा जो नाही निघालाय तो पण द्यायचा आहे आणि एक अजून दुसरा पेपर द्यायचा आहे. हे तुझ्यासाठी चॅलेंज आहे. आता मी तुला चॅलेंज देतो, हे तुला करून दाखवायचं आहे. कारण की मला माहिती की तू फेल व्हायलाच नव्हतं पाहिजे, पण तू कसं काय फेल झाला मला पण माहीत नाही. मे बी थोडंसं जी लिहिण्याची पद्धत असते ती थोडी चुकली असेल तुझी, पण हे चॅलेंज मी तुला देतो आणि तू हे नक्की करू शकतो, मला हे वाटतं. तर सरांचं जेव्हा मी हे वाक्य ऐकलं होतं तेव्हा मला असं वाटलं की यार, ह्या माणसाला अगर माझ्यावर इतका ट्रस्ट आहे तर मला स्वतःवर माझा का ट्रस्ट नाही आहे. तर मी सगळी प्लॅन केला. मी काय करेल घरी जाऊन, मी घरी गेलो, प्लॅन ऑफ ॲक्शन जो केला होता त्याला एक्झिक्यूट केलं. आणि मला एक चूक कळाली की मी खूप मोठा एक ब्लंडर केला होता. तो खूप मोठा म्हणजे मी घरी पण नाही सांगितलं काय झालं, फक्त सांगितलं की म्हटलं मला माझी चूक कळाली, मी ती चूक सुधारली आणि तो पेपर परत अटेम्प्ट केला. अजून एक दुसरा पेपर सुद्धा अटेम्प्ट केला त्याच अटेम्प्टमध्ये आणि मी ते दोघं पेपर क्लिअर झालो. म्हणजे आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर घरी प्रश्न विचारला जाईल की तो काय ब्लंडर होता, तर त्याचं उत्तर द्यायला तू तयार राहा. ओके, हे अपयश ही जी मजा असते, ऑफकोर्स त्याच्यातनी आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. तर तू काय शिकला किंवा तू अपयशाकडे कसं बघितलं? कारण परीक्षेतलं अपयश एकच आलं, आय विश कधीच परत येऊ नये, पण अपयश कुठे ना कुठे छोटं मोठं काही ना काही होत असतं. तर ॲज अन इंडिव्हिज्युअल तू त्याच्याकडे कसं बघतो किंवा तू कसं सांगशील तुझ्या ज्युनियर्सला जे तुझ्या पावलावर पाऊल ठेवून येत आहेत, मग ते काही CA करत असतील, काही ACCA करत असतील, पण ते प्रेमकडे बघतायत की मलाही असं यशस्वी व्हायचं आहे, तर त्यांना काय सजेशन देशील, कशा प्रकारे त्यांनी विचार करायला हवा? एक पहिले तर गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की फेलियर हे तुमच्या लाईफमध्ये येणार म्हणजे येणार. इट इज इनएव्हिटेबल फॅक्टर. आणि जेव्हा फेलियर येतं ना, तुम्ही असं नका समजू की तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून ते फेलियर आलं आहे आणि तुम्ही काहीच नाही करू शकत, तुम्ही एक फेलियर आहे. तसं नसतं ते. पण ते फेलियर याच्यासाठी आलेलं आहे की तुम्हाला कुठेतरी स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही कुठेतरी एक मध्ये चूक केलेली आहे, त्या चुकीवर तुम्हाला काम करायचं आहे म्हणून ते फेलियर आलेलं आहे. अगर ते फेलियर नसतं आलं, तुम्हाला तिकडे सक्सेस भेटून गेली असते, ती चूक तुम्ही सुधारलीच नसते कधी. म्हणून ते फेलियर तुम्हाला तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठीच आलेलं आहे. तर त्याला ॲज अ पॉझिटिव्ह वेनी बघा की मी हे फेलियर जेव्हा डील करेल तेव्हा मी एक माझा स्वतःचा एक लेवल प्लस जाईल. कारण की मी ज्या चूक केल्या त्याच्यामधून मी शिकलो, मला फेलियर आलं आणि तिथून मी पुढं गेलो. फेलियर येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते येणारच प्रत्येकाच्या लाईफमध्ये. परफेक्ट. सो प्रेम, तू जेन झी या कॅटेगरीतनं येतो हे तुला माहिती आहे का? कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही, अरे मी या कॅटेगरीमध्ये येतो. तर या जेन झीबद्दल बरंचसं बोललं जातं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण, की ते खूप वलेटाईल आहेत, डिस्ट्रॅक्टेड आहेत. आता हे आम्ही बाहेरनं बघून बोलतोय, पण तू तर त्या सर्कलच्या आतमध्येच. सो तुला काय वाटतं या पिढीबद्दल? काय पॉझिटिव्ह पॉईंट्स वाटतात आणि काय वाटतं की अजूनही लिमिटिंग फॅक्टर्स आहेत? जसं तुमचा पहिलाच प्रश्न होता की तुला हे माहिती आहे का तू या पिढीशी बिलॉंग करतो, तर मला काही महिन्यापूर्वी तर ही गोष्ट माहिती नव्हती आणि आत्ताच 2 महिन्यापूर्वी मला ही गोष्ट कळाली की मी ह्या पिढीपासून बिलॉंग करतो. तर लोक जेव्हा मला म्हणायला लागले तू जेन झी आहे, तू असा असशील, तू तसा असशील, मला कळायचंच नाही की हे काय सांगताय लोक. मी अक्षरशः ChatGPTवर गेलो, टाकलं व्हॉट इज जेन झी, तर त्यांनी मला सांगितलं की जे जण 2000च्या नंतरनं बॉर्न झालेले असतात त्यांना जेन झी असं म्हणतात. तेव्हा जाऊन कळालं की अरे आपण तर ह्या जेन झी क्राऊडमध्ये आपण बिलॉंग करतो. तर जेन झी क्राऊडची एक इमेज अशी क्रिएट झाली की ते खूप वॉलेटाईल असतात, ते जास्त शॉर्ट टेम्पर्ड असतात, ते जास्त फ्युचरचा विचार करत नाही, ते आजचा दिवस मजा करण्यात जास्त बिलीव्ह करतात रॅदर दॅन की आपण फ्युचरचा विचार करू की आपल्याला कसं करायचं आहे वगैरे. तर ही एक थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे जेनझीजमध्ये. बट पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे, जसं निगेटिव्ह असतं तसं पॉझिटिव्ह पण आहे. तर जेनझी लोक खूप हुशार आहे. आधीचे जे लोक होते त्यांना असंच वाटायचं की आपण शिक्षण करूया, शिक्षण करून एका जागेवर नोकरी करू किंवा आपण एक फिजिकल बिझनेस एस्टॅब्लिश करू आणि आपण पैसे कमवूया. पण आजची ही जी जेनझी क्राऊड आहे ही इतकी हुशार आहे की हे AI वगैरे हे जे नवीन आलेलं आहे हे वापरून हे घर बसल्या विदाऊट कोणत्या डिग्रीच्या, फक्त त्यांच्याकडे AIचं नॉलेज आहे, ते यूज करून ते पैसे कमवत आहे. तर हा त्यांचा खूप एक मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पण
एक अजून पॉईंट असा आहे की आजचा जो जेनझी क्राऊड आहे तो थोडा जास्त डिस्ट्रॅक्टेड आहे. सोशल मीडिया जसं फेसबुक झालं, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट झालं, त्याच्यामध्ये ते जास्त टाइम स्पेंड करताय. त्यांच्यामध्ये खूप कॅपॅबिलिटीज आहे की ते त्यांचं जे ब्रेन आहे त्याला ट्रेन करून ते खूप काही मोठं अचीव्ह करू शकतात, पण ते त्यांचा जो टाईम आहे तो ह्या सोशल मीडियामध्ये तो वेस्ट करताय आणि बेसिकली सोशल मीडियावर कॉम्पिटिशन करताय की मी कसा तुमच्यापेक्षा बेटर आहे. ओके. त्याच्यामधून त्यांना येत काहीच नाही आहे, रिटर्न काहीच येत नाही आहे. तर ह्या डिस्ट्रॅक्शनमध्ये त्यांनी थोडंसं काम करायला पाहिजे. तर कसं करायला पाहिजे बेसिकली की याच्यामधून थोडा वेळ ब्रेक घ्यायला पाहिजे सोशल मीडियामधून आणि स्वतः बसून थोडा विचार करायला पाहिजे, लाईफबद्दल विचार करायला पाहिजे की मला पुढं काय करायचं आहे. तेव्हाच ते त्यांच्या त्या जो ब्रेन आहे त्याला चॅनलाइज करू शकतील आणि त्याच्यामधून त्याचा एक चांगला उपयोग करतील त्या ब्रेनचा आणि त्यांची एक चांगली लाईफ घडवू शकतील. आणि तेव्हा मग ही जी बेसिकली मेंटॅलिटी झाली लोकांची की ज्यांची लोक असेच असतात, डिसएडव्हान्टेजेस जास्त दिसतात, तर मग लोकांना ॲडव्हान्टेजेस त्यांची जास्त दिसायला लागतील मला असं वाटतं. म्हणजे ही पिढी स्मार्ट आहे, फक्त त्या स्मार्टनेसची धार त्यांनी जर वाढवली आणि आपल्या वेळेचा चांगला एक उपयोग केला, सदुपयोग केला, तर डेफिनेटली एक वेगळ्या प्रकारचं जग तयार करू शकतो. बरोबर. नाईस. सो प्रेम, या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस जसं आपण मगाशी म्हटलं की ACCA UK हे एक वेगळं क्वालिफिकेशनकडे तू निघालास, तर आपण एकदा सगळ्यांसाठी याच्यावर एकदा बोलूया की नक्की ACCA कोर्स काय आहे, हा कसा दिला जातो आणि नक्की ACCA अचीव्ह केल्यानंतर काय मिळणार आहे. सो जरा याच्याबद्दल थोडं सांगशील का? कारण आता तू बऱ्यापैकी त्याचा रिसर्च केलेला आहे, पूर्ण झालंय तुझं करिअर. सो कसं वाटतं तुला मागे वळून याच्याकडे, आणि तुझ्या ज्युनियर्ससाठी तू काय सांगशील ACCA बद्दल? सो बेसिकली ACCAचा फुल फॉर्म असतो असोसिएट सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. हा UKचा CA चा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला टोटल 13 एक्झाम्स असतात, 13 वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात. ते सब्जेक्ट्स 3 लेवलमध्ये डिवायडेड आहे. पहिली जी लेवल आहे त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट असतात आणि ते तिघही सब्जेक्ट MCQ एक्झाम्स असतात आणि ऑन डिमांड एक्झाम असतात. ऑन डिमांडचा अर्थ असा असतो की सपोज तुम्ही प्रिपेअर केलं सब्जेक्टसाठी, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की येस मी आता एक्झाम देऊ शकतो आणि मी आरामात एक्झाम क्लिअर करेल, तर तुम्ही त्यांच्या पोर्टलवर जातात, तिकडे जाऊन एक डेट एक टाईम सिलेक्ट करतात, त्यांची जी काही एक्झाम फी असते ती भरतात आणि तो स्लॉट बुक करून त्या दिवशी तुम्ही एक्झाम देतात. ओके. याला म्हणतात ऑन डिमांड एक्झाम. तर असंच पहिली लेवल तर ही पूर्ण ऑन डिमांड आहे, प्लस 100% MCQ एक्झाम आहे. MCQ असल्यामुळे तुम्हाला एक हळूहळू तुमचा बेस बनायला लागतो आणि ही जी एक्झाम असते ही इतकी फ्लेक्सिबल आहे की तुम्हाला कुठं बाहेर जाऊन कोणत्या सेंटरमध्ये जाऊन एक्झाम द्यायची गरज नाही आहे. तुमच्याकडे त्यांनी एक अशी फॅसिलिटी दिली आहे की तुम्ही तुमच्या घरी राहून तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुमची चेअर, तुमचा AC, त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकतात, ज्याच्याकडून तुमचा एक अजून तुम्ही बेटर परफॉर्म करू शकता त्याच्यामध्ये. आता लेवल 2 वर अगर आपण आलो तर त्याच्यामधला एक पेपर आहे तो 100% MCQ आहे आणि तो पण ऑन डिमांड असतो. लेवल 2 मध्ये टोटल 6 पेपर आहे. उरलेले जे 5 पेपर असतात ते आता क्वार्टरली एक्झाम्स असतात. क्वार्टरली म्हणजे ACCA दर मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर असे 4 वेळा एक्झाम्स घेते. आता ACCA मध्ये तुमचा लर्निंग पेस किती आहे याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती एक्झाम द्यायला पाहिजे. आता जो स्टुडंट लेवल 2 ला आहे त्याला वाटतं की माझ्याकडे 3 महिने आहे, सपोज आत्ता आपण चाललंय सप्टेंबर गेला आणि आता डिसेंबरमध्ये पुढचा अटेम्प्ट आहे, त्याला वाटतं की मी 2 सब्जेक्ट आरामात प्रिपेअर करू शकतो, तर तो 2 सब्जेक्ट प्रिपेअर करेल, त्यांना बुक करेल आणि 2 सब्जेक्ट देऊ शकतो. कोणाला स्टुडंटला असं वाटतं की नाही बाबा मला 3 महिने कमी आहे, थोडंसं कमी वाटतात, तर मी एकच सब्जेक्ट करेल. तर ACCA तुम्हाला ही फ्लेक्सिबिलिटी दिली आहे की तुम्हाला तुमच्या लर्निंग पेसनुसार तुम्ही एक्झाम देऊ शकता. हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. तर लेवल 2 चे पेपर बेसिकली 60% MCQ असतात आणि 40% तुम्हाला टाईप करायचं असतं. लेवल 2 मध्ये जसं आपण येतो तसं एक पेपर ऑन डिमांड असतो तसं लेवल 1 सारखा, आणि बाकीचे जे 5 सब्जेक्ट असतात ते असतात क्वार्टरली एक्झाम असतात. ACCA दर 3 महिन्यामध्ये एक्झाम्स कंडक्ट करतं, जसं मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर. तर ह्या ज्या स्किल लेवलच्या एक्झाम असतात म्हणजेच लेवल 2 च्या एक्झाम असतात याच्यामध्ये 60% हा MCQ पॅटर्न असतो आणि 40% हा असतो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो. आणि जसं तुम्ही स्किल लेवल क्लिअर करता आणि प्रोफेशनल लेवलकडे जातात म्हणजेच ACCAची फायनल लेवल, तर त्याच्यामध्ये ACCAचा पॅटर्न अजून चेंज होऊन जातो. MCQ 0 होऊन जातात आणि तुम्हाला 100% डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो. तर तिकडं थोडासा एक चॅलेंज तुम्हाला येऊ शकतो की मे बी तुमची टायपिंग स्पीड थोडी कमी आहे, तुम्हाला 3 आवर्समध्ये
आपण तुम्हाला 3 इयर्समध्ये तुम्हाला सांगितलं पेन पेपर घेऊन एक्झाम लिहा, तर तुम्हाला कम्पॅरेटिव्हली सोपं जाईल, कारण तुम्ही लहानपणीपासून तेच करत आलात. बट तुमच्यासाठी लॅपटॉपवर 3 तास एक्झाम देणं हे थोडंसं एक नवीन चॅलेंज राहू शकतं. ते थोडंसं ओव्हरकम करावं लागेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही ते 13 पेपर्स क्लिअर करतात, तुम्ही ACCA अफिलिएट बनतात आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 इयर्सची जेव्हा जॉब एक्सपिरियन्स घेतात तेव्हा तुम्ही ACCA मेंबर बनून जातात. फरक असा आहे की ACCA अफिलिएट पण जॉब करू शकतो, ACCA मेंबर पण करू शकतो. बट जे अपॉर्च्युनिटीज आहे मार्केटमध्ये ACCA मेंबर्सला थोडे जास्त आहे. त्यांना असं वाटतं की ACCA मेंबरनी आधीच 3 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स आहे याच्याकडे, म्हणजे हा कॅन्डिडेट आपण चूज करूया. तर ACCA मेंबरशिप घेणं हे कधी पण खूप फायदेशीर असतं, कारण त्याला डिग्री आणि एक्सपिरियन्स दोन्ही. बरोबर. राईट. हां. सो पुढे तुझं आता काय, पुढची जर्नी काय? आता माझं ACCA अफिलिएट झालेलं आहे. मी अजून तरी जॉबसाठी जात नाही आहे, कारण की माझं जस्ट फर्स्ट इयर BCom संपलं आहे. तर मी खूप लोकांची कन्सल्ट केलं, तर ते असंच म्हटले की तू आत्ता ग्रॅज्युएशन संपवून घे, ग्रॅज्युएशन संपल्यावर मग एकदा फुल फ्लेजमध्ये तू जॉब साईडला जा. आत्ता तू शिकून घे तुझ्याकडे टाईम असेल तर. तर मग मी आता बेसिकली CFA करतो आहे. CFA म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. त्याची लेवल 1ची एक्झाम मी आता पुढच्या मेमध्ये देईल. नाईस. सो म्हणजे शिक्षण थांबवायचं नाही आहे, आता जे नॉलेज मिळालं त्याचं बेस्ट युटिलायझेशन सुरू करायचं. ग्रेट. आणि लगेच पैशांच्या मागे पण नाही धावायचं. म्हणजे ACCAमध्ये मला ॲज अ स्टुडंट 3 गोष्टी खूप आवडल्या. एक की पहिली लेवल ऑन डिमांड आहे. सेकंड फ्लेक्झिबिलिटी आहे, मला सगळे पेपर एकदम द्यायचे नाही, एक देता येईल, 2 देता येईल. तिसरं आर्टिकलशिपसाठी वेटिंग नाही आहे, कारण मला डायरेक्ट फायनलची एक्झाम देता येते, दॅट इज प्रोफेशनल. आणि सगळ्यात आवडता मुद्दा मॅथमॅटिक्स नाही आहे. सो पर्सनली मला मॅथ्स खूप आवडतं, पण तुलाही माहिती आहे की कॉमर्समध्ये आल्यानंतर बऱ्याचदा मॅथ्स हे अननेसेसरी हर्डल बनतं. जेव्हा की तो एक छान सब्जेक्ट आहे, पण सब्जेक्ट छान आहे, पण माझ्या करिअरमध्ये नका अडवायला, तर तिथे पण त्यांनी तो एक चांगला मार्ग काढला आहे. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो समथिंग विच इज हेल्पफुल. ग्रेट. सो प्रेम, आता आपण शेवटाकडे येताना, हा इंटरव्ह्यू बरेच पालक आणि बरेच स्टुडंट्स बघत असणार आहेत. तर एक जनरली 10वीमध्ये आणि 9वी-10वीमध्ये साधारणतः एक कन्फ्युजन असतं की बऱ्याच लोकांना इच्छा असते की आपण कॉमर्सकडे जावं, पण त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी खूप असतात. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बापरे, कॉमर्सला गेला तर अकलेनी गरीब आहे की काय, कॉमर्सला गेला तर काय रे बाबा तुझ्याकडे पैसे नाही का मुलाला सायन्सला टाकायला, कॉमर्सला गेला तर काय करणार आहे पुढे जाऊन करिअर. तर इच्छा असूनसुद्धा बऱ्याच लोकांना कॉमर्सला येता येत नाही. सो अशा पालकांना आणि स्टुडंट्सला काय सजेशन देशील, कसा विचार त्यांनी करावा? जसं तुम्ही म्हटले सर की कॉमर्स म्हणजे हे लोकांचं सेकंड ऑप्शन असतं. आधीपासून म्हणजे माझे आई वडील ज्या एजसोबत रिलेट करतात त्यांना असं वाटतं की ज्या मुलाला कमी पर्सेंट आले तो कॉमर्सला जाईल, जास्त पर्सेंट येणारा मुलगा नक्कीच सायन्सला जाईल, सायन्स नाही भेटलं तर कॉमर्सला मुलगा जातो. तर ही एक खूप चुकीची मेंटॅलिटी आणि ते आता हळूहळू इव्हॉल्व पण होत आहे. आता आपण करंटली बघितलं तर कॉमर्सला पण एक ऑप्शन म्हणून बघितलं जातं, त्याला सेकंडरी ऑप्शन म्हणून नाही बघितलं, प्रायमरी ऑप्शनच बघतात लोक. तर मी पालकांना हेच सांगेल की कॉमर्स पण ही एक खूप चांगली फील्ड आहे आणि त्या फील्डमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे. तुम्ही खूप काही प्रॅक्टिकल गोष्टी शिकतात जे तुम्हाला शिकायला मजा येते. आणि मला असं वाटतं की कॉमर्समध्ये जे तुम्ही शिकता ते तुम्ही प्रॅक्टिकली यूज करा. ते प्रॅक्टिकल युसेससोबत तुम्ही खूप सारे पैसे पण कमवू शकतात, की बिकॉज अल्टिमेट गोल इज टू अर्न मनी. तुम्ही सायन्स करा, कॉमर्स करा, तुम्हाला पैसे कमवायचे. तर कॉमर्समध्ये तुम्हाला आधीपासूनच पैशांचं खूप एक चांगलं नॉलेज असतं, कारण त्या डायरेक्शनमध्येच तो सगळा करिक्युलम बनलेला आहे. तर तुम्ही ते कराल तर तुमचं जे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट वगैरे असेल तर ते तुमचं फ्युचरमध्ये खूप चांगलं राहील. कॉमर्समध्ये तर खूप चांगला स्कोप आहे. आणि मी मुलांना पण असं सांगेल की जर तुम्ही आता 9वी-10वीमध्ये असाल तर तुम्ही करंटली फोकस तर 9वी-10वीवरच करायला पाहिजे. आणि तो जो एक फेज असतो ना, त्या फेजमध्ये खूप काही गोष्टी चालत असतात की मी पायलट बनेल, मी डॉक्टर बनेल, मला इंजिनियर पण बनायचं आहे. म्हणजे दररोज तुम्हाला विचारलं तुम्ही वेगळं उत्तर द्याल, तुम्ही असं डिफाईन नाही करू शकत. तर ह्या गोष्टीचं डिसिजन घ्यायची वेळ ही करेक्ट वेळ म्हणजे 10th जेव्हा तुम्ही एक्झाम्स द्याल तेव्हाच तुम्ही याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या पालकांना सांगायला पाहिजे की हे डिसिजन माझं आहे, प्लीज मला घेऊ द्या, तुम्ही मला याच्याबद्दल माहिती द्या की काय काय, आणि ज्या फील्डमध्ये मला इंटरेस्ट वाटेल त्या फील्डमध्ये मी माझं करिअर करेल आणि ते डिसिजन माझं राहील. अगर ते डिसिजन चुकलं तर त्याच्यासाठी मीच कारणीभूत आहे आणि सक्सेस झालं तरी माझंच डिसिजन होतं ते. तर ही एक गोष्ट मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी गुड. सो PPA मध्ये थोडंसं PPA कडे येतो.
आपली भेट झाली, त्यावेळेस CA का ACCA एक्सप्लोअर करण्यात आलं, तिथून पुढे PPA मध्ये तुझी जर्नी सुरू झाली. सो 2 प्रश्न आहेत याच्याशी संबंधित. एक, की PPAने काही व्हॅल्यू एडिशन तुझ्या आयुष्यामध्ये केलं का, हा एक पहिला प्रश्न. आणि त्याच्याशी संबंधित, कारण PPA म्हणजे काय, तर सगळे शिक्षक एकत्र येऊन, विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी खुडखुड करत असतात. सो PPAने केलेलं व्हॅल्यू एडिशन आणि त्याच्याबरोबर सगळ्यात लक्षात राहिलेले तुमचे शिक्षक, त्यांच्याकडनं तुला काय मिळालं, असे 2 प्रश्न आहेत. मला आज पण आठवतो माझा PPAचा सर्वात पहिला दिवस कसा होता. आपली जी इंदिरानगरची ब्रांच आहे तिथं मी माझ्या फर्स्ट फ्री डेमोसाठी गेलेलो आणि त्या दिवशी 3 सब्जेक्ट्सचा डेमो लाईंड अप होता. पहिलं होतं मॅथ्स, दुसरं होतं OC आणि तिसरं होतं म्हणजे अकाउंट्स. तर सर्वात पहिले तर क्लासमध्ये गेलो तर सगळे नवीन मुलं बसले होते, कोणीच ओळखत नाही. तर महेश सर आले, तर आपण सरांना पण ओळखत नाही, तर एक काय असतं, एक बॅरियर असतं, आपण इतकं फ्रीली बोलू नाही शकत. पण त्यांनी जे सेशन ते 45 मिनिट्स जसं ड्राईव्ह केलं त्या सेशनला, ते इतकं अमेझिंग होतं की मला ते सेशन संपल्यावर एकदम मी त्यांच्यासोबत तुरंत कनेक्ट करून घेतला की अरे हे तर एकदम मित्रासारखे, आपण त्यांना काही पण विचारू शकतो. त्यांच्यामध्ये ती स्किल होती एक की त्यांनी स्टुडंट्सला एकदम इन्स्टंटली कनेक्ट करून घेतलं त्यांच्यासोबत. तसंच OC सोबत पण आणि अकाउंट सोबत पण तसं सेम झालं. आणि हे झाल्यावर मला कळालं बेसिकली की कॉमर्सचे जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये नेमकं शिकवलं काय जातं. आणि हे फक्त शक्य झालं तुम्ही जो 7 डेजचा फ्री डेमो दिला होता म्हणून. अगर ॲज अ क्लास तुम्ही म्हटले असते की पहिले तुम्ही फी भरा आणि मग आम्ही तुम्हाला शिकवू, तर मी नसतो आलो मे बी. तुम्ही जो फ्री डेमो दिला होता तो माझ्यासाठी खूप हेल्पफुल होता. त्याच्यामुळे मी PPA मध्ये आलो आणि मला हे एक्सपिरियन्स करायला भेटलं. आणि दुसरा प्रश्न, तुमचा फेवरेट शिक्षक कोण होता, तर माझा एकच फेवरेट शिक्षक होता PPA मध्ये, ते म्हणजे योगेश पंचाक्षरी. अरे वा. कारण की मी नेहमीच खूप काही गोष्टी शिकायचो त्यांच्याकडून. म्हणजे इवन बसायचं कसं आहे मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. ते रिसेप्शनला जेव्हा तुम्ही सर बसायचे, पॅरेंट्स यायचे, तर तुम्ही त्यांना कसं एक्सप्लेन करताय, कारण की ॲट द एंड तुम्ही बिझनेस करायला बसलेले आहे, तुम्हाला तुमची सर्व्हिस बाकीच्यांपेक्षा कशी चांगली हे समोरच्याला समजावून द्यायचं, म्हणजे तो त्यांच्या मुलाचं ॲडमिशन तुमच्याकडे करेल. तर हे तुम्ही कसं करायचं मी तुम्हाला ऑब्झर्व करायचं. म्हणजे तुम्ही बेसिकली सेल्सची स्किल मी तुमच्याकडून शिकायचो, तुम्ही बोलता कसं हे मी तुमच्याकडून खूप शिकलेलो आहे. तर तुम्हीच माझे फेवरेट टीचर आहात या PPAच्या पूर्ण जर्नीमध्ये. चलो, थँक्यू अँड आय विल ट्राय टू. एक कट घेतो जरा मागे बघ, मागे. ऑल दी बेस्ट नाही, मार फेकून त्याला काहीतरी. मग फेवरेट टीचर तिकडून नाव आलं पाहिजे. नाही, इट इज गुड. त्याने ऑलरेडी अकाउंटचं जे सांगितलं ते तुला आता दिसेल, काय पॉडकास्टमध्ये दिसेल.